हॅलो स्टुडंट, वेलकम टू BCS वालाव. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं NFA, हाऊ टू ड्रॉ NFA, व्हॉट इज NFA, NFA आणि DFA मध्ये डिफरन्स काय आहे तो आपण पाहिलं होतं. आज आपण पाहतोय मिनिमायझेशन ऑफ DFA. फर्स्ट समजून घ्या की मिनिमायझेशन ऑफ DFA काय आहे. तर नॉर्मली आपण एखादी रेग्युलर लँग्वेज जेव्हा राईट करतो, नॉर्मली आपण काय करतो, एखादी रेग्युलर लँग्वेज राईट करतो त्यावेळेस त्या लँग्वेजचा DFA जेव्हा आपण ड्रॉ करतो, त्या लँग्वेजचा काय करतो, DFA आपण जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा मल्टिपल DFA आपण काय करू शकतो, राईट करू शकतो. दॅट मीन्स मी काय केलं, पहिले मी 5 स्टेट साठी DFA ड्रॉ केला, त्यानंतर दुसरा DFA मी 7 स्टेट मध्ये केला, तिसरा DFA मी 5 स्टेट मध्ये केला. म्हणजे एकाच लँग्वेज साठी, सेम लँग्वेज साठी मी काय केलं, मल्टिपल DFA ड्रॉ केले होते. बट मिनिमायझेशन ऑफ DFA तसं नाही. तुम्ही एका लँग्वेज साठी मिनिमायझेशन ऑफ DFA किती राईट करणार, फक्त एकच ड्रॉ करू शकतात, मल्टिपल येणार नाही. मिनिमायझेशन म्हणजे काय, का तुम्ही जो DFA राईट ड्रॉ केलेला आहे त्याला तुम्ही कमी करणार. म्हणजे काय, तर मी जर पहिला DFA 5 स्टेटचा केला असेल तर त्याचा मिनिमायझेशन DFA जर 3 स्टेट आला तर दुसऱ्या DFA मधून सुद्धा तो 3 स्टेटचा येणार, चौथ्या DFA मधून सुद्धा तो 3 स्टेट येणार. म्हणजे त्याचे DFA जरी मल्टिपल असतील तर त्याचे मिनिमायझेशन ऑफ DFA किती असतील, एकच. मग कसं करायचं, चला मग पाहूया. आता तुम्हाला देताना काय देणार, एक प्रॉब्लेम कोणता देणार, मिनिमायझेशन ऑफ DFA देताना तुम्हाला एक DFA देतो. आता हा DFA दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ह्या DFA साठी मिनिमायझेशन ऑफ DFA ड्रॉ करायचं. मग फर्स्ट स्टेप काय, का पहिल्यांदा काय करायचं, फायनलचा एक सेट आणि नॉन फायनल स्टेटचा एक सेट बनवायचा. फायनलचा स्टेट कोणते आहे तुमच्या, Q2, Q4. नॉन फायनलचे स्टेट कोणते आहे तुमच्या, Q0, Q1, Q3. फर्स्ट स्टेप काय केली तुम्ही, फर्स्ट स्टेप काय केली, दिलेल्या DFA वरून फायनल आणि नॉन फायनलचं काय बनवल्या, सेट बनवून. ओके, आता आपल्याला काय करायचं, याचं स्टेबल स्ट्रक्चर तयार करायचं. याच्यामध्ये आपण मार्किंग करणार, कोणत्या स्टेट सेम आहे, कोणत्या स्टेट डिफरंट आहे. कशी मार्किंग करणार, पहा. Q0, Q1, Q2, Q3, Q4. कसं करणार, Q0, Q1, Q2, Q3, Q4. फर्स्ट मार्किंग कशी करायची, जे क्रॉसला आहे म्हणजे Q0 टू Q0, Q1 टू Q1, Q2 टू Q2, Q3 टू Q3, Q4 टू Q4, यांच्यामध्ये काय करायचं, डॅश करायचं. कारण सेल मध्ये आपल्याला काय करायचं नाहीये, स्टेट घ्यायची नाही किंवा चेंजिंग करायची गरज नाही. नंतर फायनल आणि नॉन फायनल या दोघांचा काय करायचा, कार्टेशियन प्रोडक्ट करायचं. कसं करणार, Q0, Q2 क्रॉस टाकायचं, Q0, Q4 क्रॉस टाकला, Q1, Q2, Q1, Q2, Q1, Q4, Q1, Q4. कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे यांचा सेट बनवायचं. Q3, Q2, आता हे पहा, Q3, Q2 टाकता येतोय का, नाही. मग सेट असा राईट केला काय आणि असा राईट केला काय, सेमच आहे, म्हणून Q2, Q3 केला. मग Q2, Q3 आणि नंतर कोणता, Q4, Q3 झाले. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप्स मध्ये काय केलं आपण, फायनल नॉन फायनलचा काय केला, सेट बनवला. आता नेक्स्ट, आता आपल्याला काय करायचं, फायनल नॉन फायनलचा आपण काय केलाय, सेट तयार केला. आता आपल्याला काय करायचं, रिमेनिंग स्पेस साठी क्रॉसिंग काही इक्वली सेट ते फाइंड आउट करायचं. फर्स्ट करणार Q0, Q3. कसं फाइंड आउट करणार, Q0 चा A Q1 ला जातोय, Q0 चा A Q1 जी फायनल स्टेट नाहीये. मग मी सेम करणार Q3 चा A, Q3 चा A कुठं जातो झाला, Q3 चा A जातोय Q1 ला, नॉट बिलॉंग्स टू फायनल स्टेट. ओके, म्हणजेच काय, का Q3 चा A आणि Q0 चा A दोन्ही पण कुठे, नॉन फायनल स्टेटला, दोन्ही पण कुठे आहे, नॉन फायनल स्टेटला. आता सेम काय फाइंड आउट करणार, Q0 चा B
Q0 चा बी कुठे चाललाय Q2 ला, बिलॉंग्स टू फायनल स्टेट. सेम Q3 चा बी कुठे Q3 चा बी Q4 ला, बिलॉंग्स टू फायनल स्टेट. म्हणजे का ए दोन्ही पण कुठे आहे नॉन फायनलला, बी दोन्ही पण कुठे आहे फायनलला. म्हणजे काय इथे ट्रान्झिशन सेम आहे. सो Q0 आणि Q3 मध्ये काय घेतला आपण इक्वल. नेक्स्ट Q0 Q1 ऑलरेडी आपण चेक केलाय. आता फक्त Q1 चेक करू. Q1 चा ए सेल्फ Q1 ला आणि Q1 चा बी कुठे आहे नॉन फायनलला. आता पहा Q0 चा ए आणि Q1 चा ए दोन्ही नॉन फायनल आहे. ओके नो प्रॉब्लेम. Q0 चा बी आणि Q1 चा बी एक फायनलला आहे एक नॉन फायनलला आहे. म्हणजेच काय एक ट्रान्झिशन फायनलला जात आहे एक ट्रान्झिशन नॉन फायनलला जात आहे. यांना एकत्र घेता येईल आपल्याला नाही. जर आपण दोन ट्रान्झिशन एका स्टेटला देता डबल स्टेट जर दिलं तर तो NFA मध्ये जातो. आपण करतोय TFA. म्हणजे हे दोन्ही स्टेट सेम आहे का नाही. म्हणून यांना काय केलं क्रॉस. नेक्स्ट या Q1 Q3 अगेन पहा Q3 चा ए Q1 चा ए नॉन फायनल ओके सेम आहे. बट काय Q3 चा बी Q1 चा बी एक फायनल एक नॉन फायनल. म्हणजे काय झालं डिस्टिंग झाल्यानं काय केलं क्रॉस. आणि लास्ट आहे Q2 Q4. सो Q2 चा ए कुठे जातोय Q1 ला, नॉट बिलॉंग्स टू फायनल. नंतर Q4 चा ए Q1 ला, नॉट बिलॉंग्स टू फायनल. Q2 चा बी आणि Q4 चा बी. Q2 चा बी कुठे गेलाय Q0 ला, नॉट बिलॉंग्स टू फायनल. Q4 चा बी Q3 ला, नॉट बिलॉंग्स टू फायनल. पहा Q2 चा आणि Q4 चे दोघांचे ए ट्रान्झिशन नॉन फायनल आहे. Q2 चा आणि Q4 चे बी ट्रान्झिशन दोघांचे पण कुठे आहे नॉन फायनल स्टेटला. म्हणजेच काय झालं स्टेट सेम. म्हणजेच काय झालं आपल्या दोन स्टेट एकत्र आल्या. Q0 Q3 एकत्र आली, Q2 Q4 काय आली एकत्र आली. म्हणजे दोन स्टेटच्या बद्दल आपण स्टेट घेणार एक स्टेट. मग याचा काय करायचं आपल्याला DFA ड्रॉ करायचा. मग DFA कसा येईल पहा कसा येईल DFA. चला मी शोधून घेऊ DFA कसा येईल. ट्रान्झिशन आपण आहे तेच देणार. पण DFA कसा येईल स्टेट कोणत्या आहे की ज्या इक्वल स्टेट त्या एकत्र Q0 Q3 नंतर कोणती Q2 Q4 नंतर कोणती उरलेली स्टेट कोणती आपली फक्त Q1. आता ट्रान्झिशन द्यायचे. ट्रान्झिशन सिंपल तुमचा जुना DFA आहे जो क्वेश्चन आहे त्यावरून ट्रान्झिशन द्या. Q0 चा ए Q1 ला म्हणजे Q0 चा ए Q1 ला, Q0 चा बी Q2 ला. नंतर Q1 चा ए सेल्फ ला, Q1 चा बी Q3 ला. नंतर Q2 चा ए Q1 ला, Q2 चा बी Q0 ला. अगेन Q3 चे ट्रान्झिशन पहा. Q3 चा ए Q1 ला गेलेला आहे ऑलरेडी, Q3 चा बी Q4 ला गेलेला आहे ऑलरेडी. हे जर आपलं मिसमॅच झालं असतं चुकलं गेलं असतं जर Q3 चा बी माझा जर Q1 ला गेला असता तर मी चुकलो असतो. कारण आपण DFA ड्रॉ करतोय. दॅट्स इट. झाले सगळे. तेव्हा या स्टेटचे दोन्ही अल्फाबेट आले A B, याचे दोन्ही अल्फाबेट आले A B, याचे दोन्ही अल्फाबेट आले B. आता फायनल स्टेट कोणती करायची आहे तर आपल्या DFA मध्ये कोणत्या दोन फायनल आहे Q2 Q4. सो चेक करणार Q2 Q4 कुठे एकाच ठिकाणी. सो या स्टेटला मी काय केलं फायनल स्टेट. पहा ओरिजिनल DFA मध्ये होत्या 5 स्टेट, मिनिमाइज करून DFA मध्ये आल्या 3 स्टेट. दॅट इज युअर मिनिमायझेशन ऑफ DFA. सिंपल टेबल स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आणि त्यानंतर DFA राईट करायचं. ओके फर्स्ट स्टेप काय
फायनल नॉन फायनलचं कार्टेशियन प्रोडक्ट करायचा आणि त्यानंतर चेक करायचं. स्टेट सेम असेल तर इक्वल घ्यायचं आणि स्टेट डिस्टिंक्ट असतील तर काय करायचं, क्रॉस मार्क करायचं. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. सो मिनिमायझेशन ऑफ डीएफए जर समजला असेल तर नेक्स्ट सेशन्सला आपण पाहतोय एनएफए टू डीएफए कन्व्हर्जन. ओके. चला मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड बाय. थँक्यू सो मच.